नमस्कार मित्रांनो, मी बेना ठाकूर तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत करते। तर मित्रांनो, आज आमचा प्लॅन झालेला आहे ज्यांच्या घरी 10 दिवसाचे गणपती, त्यांच्या घरी 5 दिवसाचे गणपती, त्यांच्याकडे गौरी आहेत, त्यांच्याकडे आम्ही पाया पडायला चाललो आमच्या गावामध्ये। तर भेटूया, बघूया कसं आहेत ते गौरी गणपती। फायनल मित्रांनो, तर आता आम्ही चाललेलो आहोत कोल्यांच्या गौरीशी पाया पडायला आणि ते त्यांचं जेवण चालू होतं, म्हणजे जेवण करत होते जस्ट, आणि आम्ही आता जस्ट एंट्री केली आतमध्ये। एंट्री करतो आतमध्ये। एंट्री केल्यानंतर मस्तपैकी गौर सजलेली होती, नटलेली होती। आणि पहिली गोष्ट म्हणजे युनिक काय याच्यामध्ये, तर ही चिंबोरी आहे ना, ती दरवर्षी त्यांच्यामध्ये टांगलेली असते, ती जिवंत आहे। आणि आम्ही फायनल दर्शन केलं, आईने सुद्धा दर्शन केलं। आता जाऊ खाली, दुसरे कोली आहेत त्यांच्याकडे गणपती आहे, त्यांच्याकडे गौर आहे। मी फायनल दर्शन केलं आणि मला गौर एकदम अशी मस्तपैकी नटलेली आहे, भारी वाटलं। हा दिवस वर्षातून एकदा येतो, पण आनंद देऊन पण जातो आणि घेऊन पण जातो, मस्त वाटतं। तर आम्ही सगळ्यांनी दर्शन करून झालेलं आहे आमचं। आई अजून बाकी आहे, जिवंत होती, मी हात लावून बघितलं तर जिवंत होती ती। आणि ते फायनल आईने आम्हाला प्रसाद वगैरे दिला। आता आम्ही जाऊ खालच्या गणपतीला पाया पडायला। आणि ते छोटी बसलेली होती, लपवत होती, ती लपली। आणि काय आहे मेनू? मेनू काय आहे? मेनू काय आहे? कोथिंबीर चिवडा, अजून मच्छीवाली का? इकडची मस्ती झाली आणि आम्ही गेलो खालच्या कोळ्यांकडे, म्हणजे दीपाताईंच्या घरी। त्यांच्या घरी डेकोरेशन होतं, ते म्हणजे आपल्या एकविराईचं डेकोरेशन होतं, असं वाटतंय मस्तपैकी एकविराईचं डेकोरेशन भारी वाटत होती। एकविरा माते की जय, असं मस्तपैकी एकविराईचं दर्शन केलं आम्ही। म्हणजे एकविराईचं तर केलंच, गणपती बाप्पाचं सुद्धा केलं। आणि या दीपाताई, आणि हे त्यांचं घर आहे दीपाताईंचं, ताई बघतान बघ अशा। आणि मला मी पूर्ण दाखवते, झूम करून दाखवते। त्याला मी दर्शन केलं। एकविरा माते की जय। आणि नंतरला ह्या बाजूला सगळे आम्हाला बोलत होते बसा बसा बसा, आम्ही काय बसलो नाही। आई पण बोलत होती की बसा, आम्ही नाही बसलो। हे दीपाताईंचे मम्मी पप्पा आहेत, म्हणजे आई बाबा आहेत, आणि ह्या त्यांच्या सुनबाई आहेत दोघी पण। आणि ते छोट्याला विचारलं मम्मी कुठे आहे, ते बोलतो वरती आहे। मग भाजीची टेस्ट दाखवलं का देवाला? हा, मग नको आम्हाला भाजी, नको नको नको। आणि गायत्री बाहुबली हा हा ती दिला होतय। त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही आलो समिताताईंच्या घरी, म्हणजेच आपल्या अंगणवाडीच्या सेविका, त्यांच्या घरी सुद्धा 5 दिवसाचा गणपती असतो। त्यांचं पण डेकोरेशन मस्त होतं, आणि त्यांचा गणपती बघा माझ्यासारखा एकदम गुबगुबीत आहे। हे आहे समिताताईंचं घर। जेवायला या, तुम्ही सदावींचे पण येतो तो येणारच ना, मग जेवायला येतो ना सकाळची गाली गाली गणपती ना लय मोठा आहे। छोटा वाटते माझे फोन
आता चिवरा दिसली काय तू शिव या शिव तू या शिव तू या तुझ्या शिव या तिऊ नाही ये आता बोल. त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही आलेलो ते प्रतीक्षा त्यांच्या घरी. तर त्यांचं पण डेकोरेशन म्हणजे सगळेच जेवढे आम्ही डेकोरेशन बघत आलो ना, सगळ्यांचे डेकोरेशन एक नंबरच आहेत. यांचं सुद्धा एक नंबर डेकोरेशन आहे. भारी वाटलं यांचं पण डेकोरेशन. आणि यावेळेशी गणपती बघा त्यांच्याकडे बघितलं तर एकदम सगळे गणपती खूपच भारी वाटले. आणि हे प्रतीक्षाताईंचं घर आहे आणि मी दर्शन केलं. भारी वाटलं. झूम करून बघा मस्त की उभी मूर्त आहे आणि असं सुंदर खडे म्हणजे असं खड्या वगैरे लावून सजवलेली आहे तिला. आणि हे हे त्यांच्या जाऊबाईंचं आहे. ताईंचं तिसऱ्यावरती आहे. त्याच्यानंतर आम्ही आलो दीपक बाबांच्या घरी. त्यांच्याकडे गौर गणपती असते आणि त्यांचं डेकोरेशन असं होतं, शंकराची पिंड होती आणि मस्तपैकी असं डेकोरेशन केलेलं. त्यांचं पण दरवर्षी असं काहीतरी युनिकच असतं. यावर्षी पण त्यांनी मस्तपैकी अख्खं पूर्ण हा त्यांचा बेडरूम आहे पण त्यांनी पूर्ण अख्खं मखर केलंय पूर्ण. म्हणजे थर्माकोलचं आहे पण मस्त असं वाटतं की खरंच शंकर भगवान बसलेत आणि त्यांची गौर आहे. आम्ही सगळ्यांनी दर्शन केलं. आमचं म्हणजे दरवर्षी असंच आहे, जायचं तर सोबत जायचं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मेघाताईंच्या घरी. आता आलो मेघाताईंच्या घरी पण मेघाताईच नाही घरामध्ये. पण जाऊ दे, आम्ही दर्शन केलं बस. कोणतरी सांगेलच की आम्ही आलो आणि माझी व्हिडिओ बघतीलच त्या. मेघाताईंच्या घरी त्यांचा मुलगा होता. त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही आलो दड्डीवर. तर दड्डीवरती आलो तेजा आंटी शाह मामींच्या घरी. तेजा आंटी शाह मामींच्या घरी आलो. त्यांचे पण गणपती मस्त होते. तसे बघायला गेलात ना मित्रांनो तर सगळेच गणपती मस्त आहेत आणि डेकोरेशन तर वाव. त्याच्यानंतर आम्ही राकेश भाऊंच्या घरी. आम्हाला रस्त्यातच भेटले ते. बोलले ताईंना बोलले चल घरी दर्शनाला. हे आहेत राकेश भाऊ. त्यांचे पण बाप्पाचं दर्शन केलं आणि त्यांचं पण मस्तपैकी असं बाप्पा आहे आणि डेकोरेशन. त्याच्यानंतर आम्ही आलो गिरीश आत्यांच्या घरी. म्हणजे त्यांचं हे जाऊबाईचं घर आहे. त्यांचं पण गणपतीचं आम्ही दर्शन करून त्याच्या बाप्पाचं दर्शन केलं आम्ही. साराला बोललो तर सारा बोलतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ना गोड खाऊन कंटाळलो बापरे. जरा जरासं खाल्लं. त्याच्यानंतर आलो आम्ही सुंदाईंच्या घरी म्हणजे त्यांच्या आईच्या घरी गेलो. त्यांच्या घरी पण 5 दिवसाचा गणपती असतो आणि गौर पण असते. समाधान बाबा आणि निलेश बाबा. हे निलेश बाबा आहेत. त्यांचं घर आहे. आणि या बाजूला भूमी आणि मला हिचं नाव नाही आठवत. या बाजूला कोण आहे ती आई. आणि त्यांचं गणपती गौर गणपती. गौर बघा सेम आईंसारखीच दिसते. नटवली आहे गौर. काही नटवलेली आहे एक नंबर. मस्तपैकी त्यांची गौर गणपती होती. त्यांचं पण डेकोरेशन भरपूर अति मस्त होतं. भारी वाटत होतं. सगळ्यांचे डेकोरेशन भारी वाटले आम्हाला. थोडा वेळ बसलो. थोड्याशा गप्पा मारल्या. पहिला कागद चिकवायचा
कुठे गेल्यावरती गप्पा नाही मारत, सगळीकडे गेल्यावर आपण म्हणजे गप्पा मारतो. त्याच्यानंतर गाईज आम्ही आलो आहोत आमच्या मैत्रिणीकडे, म्हणजे अंकिता मनोज नाईक तिच्या घरी आलेलो आहोत. तिची ओळख माझी ओळख जास्त कुठे झाली, क्लासमध्ये आम्ही शिवण क्लासला जायचो तेव्हा जास्त ओळख झाली आमची. आणि युनिक काय माहिती आहे तुम्हाला, 32 वर्षाच्या आठवण म्हणजे हे का केलंय माहितीये त्यांनी, कारण का त्यांचं घर म्हणजे तोडायचंय, म्हणजे मोडायचं आणि नवीन बांधायचं, म्हणून त्यांनी ह्या आठवणी सगळ्या म्हणजे असं ड्रॉइंग करून प्रत्येक भिंतीला असे फोटो लावून हे केले. म्हणजे प्रत्येक नानापासून म्हणजे सगळ्यांचे फोटो, जेवढ्या त्यांच्या बहिणी आहेत, नंदस आहेत, म्हणजे ताईंच्या म्हणजे अंकिताच्या नंदस आहेत, त्यांचे सगळ्यांचे फोटो, त्यांच्या मुलांचे फोटो, त्यांच्या मुलांचे फोटो, सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. म्हणजे 32 वर्षाची आठवण त्यांनी ठेवली. आणि मला असं वाटतं की माझी व्हिडिओ या घरामध्ये अशी असेल, नंतर नवीन घरामध्ये पण होईल. आणि हा गौरा गाईच म्हणजे गौरा म्हणून काय होतं हे मला माहिती नव्हतं. जेव्हा बोलायचे की गौरा गौरा गौरा, पण मला नंतर माहिती पडलं की शंकर, पार्वती आणि गणपती, ते बोलतात ना शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, ह्याला बोलतात गौरा. आणि मी दर्शन केलं, दर्शन करून मला आवाज दिला बाबांनी, त्यांच्या बाबांनी आवाज दिला. आणि पहिला श्रीखंड खाल्लं. आईची बडबड नुसती असतेच. फ्रीज बघा बाबा, फ्रीज बघ, भारी वाटला फ्रीज. ऍक्च्युली ती इथे राहत नाही, ती रूम वरती राहते, कारण का घर त्यांचं तोडायचंय म्हणून ते बिल्डिंग म्हणजे रूम वरती केलेलं आहे ना. आणि हा त्यांचा हॉल आहे, मस्तपैकी मोठाच्या मोठा हॉल आहे. आणि त्यांनी प्रत्येक तुम्हाला दाखवते बघा झूम करून, हा बघा पूर्ण भिंतीवर त्यांनी आठवणी ठेवल्यात, म्हणजे प्रत्येक भिंतीवर फोटो लावले बघा. आता बाबांनी बोलवलं मला आणि सांगितलं हे फोटो घे म्हणून. इथे बघा हे आहेत सगळी त्यांची ताईचा म्हणजे अंकिताच्या सगळ्या नंदनबाई. आणि या बाजूला आहे सगळे मुलं, त्यांची मुलं असं फोटो आहेत सगळ्या भिंतीवरती. फायनल हा दर्शन झालं. हा दर्शन झाल्यावरती आम्ही गेलो वरचेवली म्हणजे अस्मिताताई त्यांच्या घरी, म्हणजे निलेश भाऊंच्या घरी. आणि त्यांच्या घरात पण आम्ही दर्शन केलं. दर्शन करून झालं आणि आम्ही आलेलो आहोत उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या घरी दर्शनाला. त्यांच्या पण गणपतीचं डेकोरेशन मस्त आणि गणपती पण मस्त आहे. उपसरपंच अमर म्हात्रे आणि त्यांच्या मिसेस म्हणजे बायको सुंदा म्हात्रे यांच्या घरी. त्यांचं पण 5 दिवसाचंच असतं मला असं वाटतं, 5 दिवस मला माहिती नाही तेवढं, पण दर्शन केलं म्हणजे तोंड दाखवलं आपण सगळ्यांना. 10 दिवसाचा असतो वाटतं, 10 दिवसाचा. सारा बोलते 10 दिवसाचा आहे. हे दरवर्षी दिसतात आम्हाला, पूर्ण फॅमिली असते. हायकर लवकर चाललो नको जातोय जवानवाडाला. कोण तो बा बघला बघतो आम्ही मुंबईत भरपूर बघितल्या. नको बसायला आता.
त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत संतोष बाबांच्या घरी. त्यांचं पण डेकोरेशन दरवर्षीप्रमाणे युनिकच असतं, म्हणजे काहीतरी वेगळं असतं. मस्त वाटलं. मला आमंत्रण केलेलं पहिली गोष्ट म्हणजे भारती आईंनी. मी त्यांच्यासाठी खास आमंत्रण केलं म्हणून मी पाया पडायला गेली. बोलवल्याबद्दल थँक्यू ताई आई. आणि जय जय रघुवीर समर्थ. त्यांच्याकडे अधिष्ठान आहे. आणि या साईडला त्यांचे सगळे बंधू जेवायला बसलेले, भाऊ बंधू जेवायला बसलेले सगळे. तरी कमी आहेत, दोघं तिघं कमी आहेत. आणि ही नुसतीच मला बघून लाजत होती. ही बघ काय. त्याच्यानंतर आम्ही आलो. मला आईचं नाव नाही माहिती या, पण दर्शन केलं. त्यांचं पण मस्त असतं. मागे मस्तपैकी लालबागची म्हणजे लालबागच्या राजाची फ्रेम आहे. आणि सगळेजण जेवायला बसलेले. ही आई. आणि आणि ही सगळी भजन मंडळी होती. अंकित भाऊ, या भाऊंचं नाव नाही माहिती, रमेश बाबा आणि आमचे उत्तम बाबा. याच्यामध्ये फक्त मी श्वान भाऊंना ओळखते जास्त, बाकी मला माहिती नाहीत. पण आमच्या गावातली भजन मंडळी आहे ती. त्याच्यानंतर आम्ही आलो नम्रता आईंच्या घरी, म्हणजे जिज्ञाच्या घरी आलो. त्यांचं पण मग दर्शन केलं आम्ही. सगळ्यांचेच मकर युनिक आहेत. सगळ्यांचे मकर युनिक आहे. त्याच्यानंतर आम्ही आलो नाव काय यांचं, ताईंचं नाव नाही आठवत आहे, रेश्माताईंच्या घरी, सॉरी रेश्माताईंच्या घरी आलो. रेश्माताईंचा पण गप्पा मस्त होता. आणि बाबांचं नाव नाही माहिती. मधी नको येऊ. बंधुराजे आहेत दोन्ही. थँक्यू. रेश्माताईंच्या घरी आलो. त्यांनी पण आमचा पाहुणचार केला मस्त. ह्या रेश्माताई आहे. फायटिंग आहे, बघू बघू फायटिंग. आणि इथे मस्ती चालू होती मुलांची. फायटिंग दाखव हे गोलू गोलू. 25 नाही बहुत झाला, नको तो परसाद. त्याच्यानंतर मित्रांनो आम्हाला बघायचा होता खोतांचा गणपती. तर काही जाऊया. युनिक गणपती, एकदम युनिक गणपती, खोतांचा गणपती. आता फायनल गाईच आम्ही एंट्री केली. असं वाटलं की कुठल्या तरी मंदिरामध्ये आली आहे मी. खरंच असं वाटतं कुठल्या तरी मंदिरामध्ये आली आहे. आणि हा डेकोरेशन केलेला आहे तो म्हणजे अनिरुद्ध पारिंगे. अनिरुद्ध पारिंगे कारण का दरवर्षी तेच करतात. आणि हा त्यांचा गणपती आहे. सेम पुण्याचा गणपती आपला दगडूशेठ. बघा, असं तुम्हाला पण खरं सांगा असं वाटतंय ना की आपण कुठल्या तरी मंदिरामध्ये आलेलो आहोत. त्यांचा दरवर्षी गाईज ही अशीच असते. आणि हे सगळी त्यांची खोत फॅमिली आहे. मला असं वाटतं की बामणडोंगरीचा राजा बोललं तरी चालेल, खोतांचा राजा, कारण का असं तिथेच डेकोरेशन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं डेकोरेशन मला हा आवडतं मालवणींचा. त्यांचं पण गाईज दरवर्षी ना मी बघते ना येते तर त्यांची कृष्णाचीच मूर्त असते. यावेळेस पण कृष्णाचीच मूर्त आहे. आणि त्यांनी युनिक बघा काय केलेलं आहे, देशावरती, आपल्या देशावरती मखर केलेला आहे त्यांचा. मखर देशावरती केलेला आहे बघा, आपलं राष्ट्रगीत. मित्रांनो त्यांचं पण काहीतरी युनिकच असतं. मस्त केलंय. आणि हे सगळं डेकोरेशन मला वाटतं दोन्ही ब्रदरने मिळून केलंय. भारी वाटलं, काहीतरी युनिक.
आणि अशी आहे ही कृष्णाची मूर्त, भारी वाटत. मस्त बनवलंय, मस्त म्हणजे मस्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याच्यानंतर आलो आम्ही मंगेश भाऊंच्या घरी. त्यांच्याकडे होती गौर, त्यांची पण गौर मस्तपैकी मस्त एक नंबर. तसं बघायला गेलं तर गणपती आणि गौर भारी. मला हा सण भरपूर आवडतो, गणपतीचा. गणपती दिवाळी भरपूर आवडते मला. हे दोन सण माझे फेवरेट आहेत, मला लय आवडतात गणपती आणि दिवाळी. तसं बघायला गेलं तर सगळेच सण भारी असतात. आणि तिसरा म्हणजे आपले नवरात्र, म्हणजे नवरात्री ज्या आपण दांड्या वगैरे खेळतो, तो एक दिवस मला भरपूर आवडतो. मस्त गौर होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो नबाईंच्या घरी. त्यांचं पण डेकोरेशन बघा, जे आपण नारळ फोडतो त्याची मागची ती कवटी असते, करवंटी बोलतात त्याला, त्याच्याने पूर्ण सजवलेलं. मला दिसतंय का करवंटी? हे बघा, सॉरी, युनिक काहीतरी डोका वापरून त्यांनी हे असं डेकोरेशन केलंय. पहिला लक्ष नव्हतं आमचं, नंतर लक्ष केलं. आणि त्यांची मूर्त पण मस्त असते. आणि हा आमचा स्पेशल माणूस आहे, एक नंबर कॉमेडी. त्याच्यानंतर गेलो आम्ही सुभाष म्हात्रे, म्हणजेच आपल्या उलवानोडचे मानाच्या पालखीचे अध्यक्ष सुभाष म्हात्रे यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी घेता त्यांचा हा मुलगा, माझी व्हिडिओ काढू नको, हा हा नाटका करते. आणि आता आई बसलेल्या होत्या. आणि हा त्यांचा गणपती, लालबागचा राजा. त्यांचं पण बघा डेकोरेशन साधं सिंपल आहे. मागे फक्त शंकराचा, असं म्हणजे शंकराचा फोटो आहे. आणि मागून मस्तपैकी अशी लाईट सोडलेली आहे व्हाईट कलरची. आणि काय उठून दिसतंय बघा मखर, लालबागचा राजा, मिनी राजा. हा त्यांचा गणपती. त्याच्यानंतर मामा मामी आले. आम्ही थोडेसे घरामध्ये पत्ते खेळलो, मी, आई, मामा वगैरे, बुऱ्या, हिना, आम्ही थोडे पत्ते खेळलो. त्याच्यानंतर मी गेलो तेजांटी शेखकडं. तिथं पण खेळायला बसलेले, या साईडला वेगळं. आणि आपला गणपती बाप्पा, त्यांचं पण डेकोरेशन युनिकच आहे, दरवर्षी काहीतरी वेगळं असतं. आणि थोड्या वेळाने घेतला आम्ही नाचायला. आणि कर्जाच्या बाबांचा डान्स बघा, एक नंबर बाबांचा डान्स. हा हा, आता बाबांचा डान्स बघूया आपण लास्ट पर्यंत. फिरलं डान्स बघ. त्याच्यानंतर मित्रांनो, मी माझा ब्लॉग इथे सेंड करते. माझ्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय.